करताय, मस्ती करताय, सगळे मित्र मस्ती करताय सगळे. सपोर्ट करा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. ससे मागच्या व्हिडिओत तुम्हाला वेगळे ससे दाखवले, ते हे रिअल ससे दाखवले. जवळ काय. जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका अर्जय. तर आजचा ब्लॉग होणार आहे आपल्या नंदुरबारचा. तर नंदुरबारला आलो होतो कामानिमित्त. म्हटलं आज स्टार्ट करू आपण, ब्लॉगही बनवून घेऊ म्हटलं. तर आता आहे मी नंदुरबारच्या GTP कॉलेजला. तर तिथंही मॉर्निंगला 26 जानेवारीचे सर्व कार्यक्रम झाले. तर मी थोडा कामानिमित्त बाहेर असल्यामुळं हे काय बघू शकलो नाही. तर मागं बघू शकता आपला तिरंगा. तर आज आपला नंदुरबारचा ब्लॉग होणार आहे. नंदुरबारचे काही फेमस स्पॉट तुम्हाला दाखवू, त्यांच्याबद्दल थोडंफार सांगूही. हा मागं आता सध्या तर हेलिपॅड बनला आहे. कुठे या साईडला हेलिपॅड बनला आहे. कोण आलं कोण नाही हे तर काही माहीत नाही. आणि हे मागं आज छोटासा ग्राउंड. कधी कॉलेजला असताना या ग्राउंडमध्ये आम्ही टाईमपास करायचो पूर्ण. त्यात खास गोष्ट म्हणजे माझ्यासोबत कॉलेजमध्ये शाळेमध्ये सोबत असणारे माझे परममित्र राजवीर, आज त्यांच्यासोबतही भेट करवणार आहे. आणि नंदुरबारचं दर्शन खास करते दाखवते. हे आमचे राजवीर. जय श्रीराम. 26 जानेवारीच्या RJ फॅमिलीला आणि सगळ्यांना शुभेच्छा. आज आम्ही आपल्याला नंदुरबारची थोडीशी माहिती किंवा काही वैशिष्ट्य ते नंदुरबारला लाभलेले आणि आपल्याला दाखवणार आहोत त्या ब्लॉगमध्ये. तर बघत राहा, पुढे बघू आपण. भेटू पुढं. पुढं मारायचे घ्यायचे काही. निघालोय आता. एकत्र होतो शिकायला. आमचे सिनियर होते, आम्ही यांचे ज्युनियर होतो. पण आता ते सिनियर वाटतं मी ज्युनियर. तर आमची मैत्री अशी झाली सिनियरापासून आमची मैत्री होते. आज आम्ही आमच्या मैत्रिणीला बोललो 8 ते 10 वर्ष होतात ना. 8 ते 10 वर्ष 2013 पासून त्याची 10 वर्ष आणि 11 वर्ष लागलेलं आहे. तर आम्ही एक दशक पूर्ण केलाय मैत्रीचा. मैत्री अशीच कायम शतको चालत राहू. या साईडला शनी मंदिर आहे. चाललं गेलं शनी मंदिर. आनंद ब्लॉग मध्ये नेक्स्ट टाइम येऊ शनी मंदिर ब्लॉग मध्ये काही. सध्या आता मोबाईल साहेबांचा आहे, त्यांच्या मोबाईलमध्ये ब्लॉग करतोय. S22 अल्ट्रा आहे, S23 अल्ट्रा आहे. घेतला काही लोन वगैरे. लोनवाला माणूस नाही हा. लोनवाला नाही, कॅशवाला माणूस नाही. लोन काय असतं भावाला आम्ही माहिती नाही. आम्ही घेतो लोन आले माणसं आम्ही.
एकमेव बस स्टँड जिथं लाल पर्या राहता आणि अजून भरपूर काही पर्या पण राहता. आम्ही आलोय आता चष्मे घ्यायला. कसं वाटतं मित्रांनो? सांगा लवकर, कमेंट करा लवकर. पुढे भावानेला डोकं मारी गेली आहे. एक शॉपर घेतलं गेलं तरी दुसऱ्या शॉपला जातो. डोक मारीवालाच माणूस या. स्वामी समर्थ केंद्र नंदुरबारचं. जाऊ दे, याला साईड आहे बाबाला. भाऊ कुठे गेला? हात देतोय का गाडीवाल्याच? तर आता आपण आलोय साखरी नाक्याला. एक मनुदेवी नाश्ता सेंटर आहे. तर भाऊ आता नाश्ता करतोय, आपण पण करू. तर कधी नंदुरबारला आल्यावर तुम्ही कधी भेट द्या आणि इथले पावडे भजी वगैरे ट्राय करून खातं का? नंदुरबारचे फेमस पावडे बघा. तर आता नाश्ता वगैरे केला आहे. तर निघालोय भटकंतीला. पण इकडच्या रस्ता इकडे तर जबर ऑफ रोडिंग आहे. इथं ऑफ रोडिंग. आता ही फील अशी आहे जशी काय लद्दाखला आलोय. लद्दाखला आलोय. लद्दाखचे रस्ते चालू झाले. रस्त्याचं कामही चालू आहे. तिथं वाटतंय की खूप छान आहे. आणि हा आपला ऑफ रोडिंगचा रस्ता. हा प्लेस असा आहे जिथं सर्वेच कितीही जवळचा असो, सर्वे इथं सोडून जातात. आणि ही जीवनातली सर्वात अंतिम यात्रा आहे. आरजे बोलले आपल्याला की अमरधाम. आणि काही शेवटी किती जागा पण अंतिम सत्य मृत्यू आहे. जीवन एक पाणी का बुलबुला आहे. तर काही जोपर्यंत आपण या जगात आहोत, चांगले कामं करा, चांगलं वागा, सगळ्यांची प्रेमाने वागा. कोणाची मदत करता येईल आपल्याला तर मदत करा. शेवटी या जगात आपलं जे केलेलं कर्तृत्व आहे तेच राहणार, बाकी काहीच राहणार नाही. लोक तुम्हाला एक चांगले व्यक्ती म्हणून आठवण काढतील. अशा प्रकारे वागा. आमच्या नंदुरबाराची एकमेव शान. आम्ही या जागेला गंध पानेश्वर म्हणून ओळखतो. इथं खूप प्राचीन अशी मूर्ती आहे गणपती बाप्पांची. तर आता आपण आलो होतो श्री दंडपाणेश्वर नंदुरबारमध्ये. म्हणजे खूपच मंदिर ठिकाणी.
तर आता तर आपण पूर्ण माहिती घेतली नाही यासाठी आपण स्पेशल ब्लॉग तयार करू. तर त्याच्यात आपण पूर्ण या मंदिराची आणि बाकी काही नंदुरबारमध्ये प्लेस आहे जे असं इतिहासकालीन यांचा माझा काही इतिहास रचला आहे किंवा इतिहास आहे असे भरपूर मंदिरं आपण विजिट करणार आहे. भाऊच्या आपण सोबतच राहतील. हे आपले इथले गाईड म्हणतात ना गाईड हे आपले इथले नंदुरबारचे गाईड. तर तुम्ही काय बोलणार थोडं? गाईज आपण आज एक थोडासा म्हणजे दर्शन घेतलं पण नेक्स्ट जेव्हा येईल तेव्हा आपण दंडपाणी होती पूर्ण माहिती आपल्याला देऊ. त्यावर एक स्पेशल ब्लॉग बनवू. तोपर्यंत बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, नंदुरबारवाल्यांनी शेअर करा. करा. सध्या आता नंदुरबारचे पण भरपूर व्हिडिओ बनवणार आहे आपण. आणि काहीच आपल्या एक आम्हाला प्रोत्साहन देतो. लाईक करा आणि शेअर करा, सपोर्ट करा, सकल प्रकार करा. तर आता आपण आलोय दंडपाणीश्वर जंक्शन. आपण काही आलो दंडपाणी जंक्शनला. तर मधल्या एरियामध्ये म्हणजे एंट्री भेटत नव्हती पण जेमतेम पाया पडून एंट्री भेटली आम्हाला. तर आलोय सध्या गार्डनमध्ये फिरतोय आम्ही. आणि लहानसं गार्डन, जास्त मोठं गार्डन वगैरे नाहीये. हे आमचे मित्र बघा इथं फिरताय, मस्ती करताय, सगळे मित्र मस्ती करताय सगळे. जय जय श्रीराम. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज. आपला चॅनलचं नाव आहे स्ट्रीट रायडिंग विथ आरजे. आता नवीन स्टार्ट केलं आहे, नाशिकचं आहे. तर आता कामानिमित्त आलो होतो. इथं आल्यावर काहीतरी ब्लॉग शूट करू म्हणते. आणि आम्ही नंदुरबारचे घेतले, प्रॉपर नंदुरबारचे. आता आपल्या इथले ना भरपूर असे सबस्क्रायबर भेटले, नवीन मित्र झाले आपले. सपोर्ट करा, ओके. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय श्रीराम. आपल्याला आपले मित्र भेटले काही नंदुरबारचे, काही पब्लिक आहे, काही नंदुरबारची सपोर्टिव्ह. त्यांचे बी ऐकून घ्या सर, त्यांची बी ऐकून घ्या थोडंफार. सबस्क्राईब करा आमच्या भावाला. मी सोबत जर कारण की आपले भरपूर चांगले व्हिडिओ येणार पण आहे, असे ब्लॉगही तयार होणार आहे. आता इथं आपण काय इथं काहीतरी आहे वाटतं, तुम्हाला दाखवू काही तरी. ससे मागच्या व्हिडिओत तुम्हाला वेगळे ससे दाखवले होते, हे रिअल ससे दाखवले. काय आपले रेल्वेचे डबे दंडपाणीश्वरचे रस्त्यावर उतरवले. बंद करा करा नाही. वाके सात सहा छटाके उसाची चल मुंडी घ्या झाली काहीतरी की मुंडी घालते. आला आला. तर आता चालतोय रस्त्याच्या पट्ट्यावरती, पट्ट्याच्या रस्त्यावरती, रेल्वेच्या पट्ट्यावरती रेल्वेच्या ट्रॅकवर. तर खूप काही इथं मित्र भेटले. आज काहीच 12वीच्या पोरांच्या सेंडअप होता. सेंडअप लागले. हा सेंडअप वाले पोर एन्जॉय करते इथं. आम्हाला एंट्री नव्हती ऍक्च्युली, जबरदस्ती माशा धरून घुसलोय मध्ये डायरेक्ट. भावाच्या वशिलाचं काम पाया झालं. पडून येऊन गेलो मध्ये. आता जातो जायच्या होऊन गेला आमचा. आता ट्रॅकवर चालत नाही घरी. आता या ट्रॅकने आम्हाला पुढे ट्रेन ती बघा तुम्हाला सगळ्यांना पुढे ट्रेन दिसेल. अरे ट्रेन नाही, झुकझुक गाडी.
हे बघू शकता तुम्ही बुक गाडी बघितली हे जाऊ दे. हा, तर आतापर्यंत आपण ट्रॅकवर चालणारी रेल्वे बघितली आहे. तर आता इथं सर्वात स्पेशल ट्रेन जी पाहायला भेटणार आहे. सध्या इथं प्रगती एवढी झाली आहे की विषयच नाही. बघू शकता सोबतच केळंही पाहायला भेटतात. कुठे हा हे माझं त्याला म्हणता केळं. हा भटकंती भटकंती येते इकडं. तर आपलं दंडपाणेश्वरचा शूट केलं आहे. तिथून जाऊ आता एक तर उभे मारुती आहे. त्याच्यानंतर पाहू अजून काय घ्यायचं. तर आमचे कुठे गेले आहेत आमचे राजवीर सेठ बाईक घेऊन त्यांची 220 जानचे तयारी. तर भेटू आपण तिथं. बाय. तर आपले बजरंग बली नंदुरबारमध्ये सर्वात मोठे मारुती. तर तुम्ही नंदुरबारमध्ये जेव्हा एंट्री माराल तेव्हा तुम्हाला मारुतीचं दर्शनही होतं. हे साधारण 20 ते 25 फुटाची मूर्ती असेल. असं रुद्ररूप दिसतं हनुमानाचं. तर आपण आता आलो आहे नंदुरबारमधील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर. तर त्याच्यात आपल्याला सोबत छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शनी लाभलं. खूप सुंदर प्रतिमा आहे त्यांची. जेव्हा तुम्ही कधी नंदुरबारला आलात, नंदुरबारमध्ये एंट्री मारली, तुम्हाला मोठ्या मारुती सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांचा पण तुम्हाला असा मोठा पुतळा दिसणार आहे. त्यांचं दर्शन करूनच आपण नंदुरबारमध्ये एंट्री करतो. आणि हा मोठा हॉल आहे. इथं भरपूर काही नंदुरबारमध्ये कार्यक्रमही होता. लग्न समारंभ पण इथं सर्व पार पाडतात. तर आपण आलो होतो नंदुरबारच्या डी-मार्टला. काही तिथे थोडंफार शॉपिंग केली आम्ही. थोडीफार नाही जास्तच केली. साहेबांनी घेतला काय पॉपकॉर्न आणि आईस्क्रीम. कोणवाले आईस्क्रीम. भावाला डब्बीवाली चालत नाही म्हणून कोणवाली घेतली. आता तेच आता काय करायचं ते तर समजत नाही. हो आता म्हणजे आता काय म्हणतो अजून एन्जॉय करतोय बस. टाइमपास टाइम काढायचं. चांगलं लागत नाही. चांगलं वाटतं रे. वाटतं चीजवाल्याचा असं विषय नाही करायचं. चीज आहे. आम्हाला चीज आवडतं, साहेबांना आवडत नाही. या काही खायला तुमची वाट पाहतोय बघा. नाही आता लवकर या, नाही तर भेटणार नाही. ॲड्रेस तर कमेंटमध्ये टाकतो काय. तर आता दुपारनंतर संध्याकाळ झाली. तर संध्याकाळी आम्ही सीव्ही गार्डनचा प्लॅन होता. सीव्ही गार्डनला आलो आहे. आता सीव्ही गार्डनला आल्यावर तर आमचे मित्रही रेडी झाले. ते गेले हे वाले रेडी झाले. शेजारीच लग्नाचा पण कार्यक्रम दिसतोय आम्हाला. प्लॅन चालू आहे की फोटोबा करायचा बा. बिलकुल 12 की आ गए दोस्तों. आणि बस थोडी देर काही इंतजार.
थोडा तयार गियार होऊन तर चालूच आहे तिथं वगैरे पण. उद्या जाऊ मग खायला. तुम्हाला बी घेऊन चालू खायला या तुम्ही पण. नक्कीच. ऍड्रेस कमेंट मध्ये टाकलाय. नाही रे, display. टाकला ऍड्रेस या लवकर पट या. दिवस लवकर संपल्यानंतर गॅरंटी नाही. नंतर सांगितलं नाही आम्ही. तर सीपी गार्डनला आलो होतो. म्हटलं असेल रात्री काहीतरी, पण सर्व्हिसचं लाईट बंद आहे म्हणून काही दिसणारही नाही आता. तर म्हणतं नाईटला चांगला ब्लॉग शूट करू, दिसेल काहीतरी खूप काही, पण सर्वच लाईट बंद आहे. शेजारी लग्न आहे, वाटतं इथं लाईटची कमी आहे. तिकडचे लाईट काढून तिकडे लावलेत. काय आता काय कुठे गेले हो भाऊ? तुमचं नंदुरबारचं गार्डन काय जाऊ जाऊ. नाही ते कारणास्तव लाईट बंद असते. काय कारण? असं कसं कारण? बरोबर आहे. आयला आले एवढं मस्त ब्लॉग शूट करायला आणि त्याच्यात असं लाईट नाही. हा थोडा इथे एक लाईट आहे, मध्ये सर्व अंधेरा कायम राहील असं झालंय. इकडचे लाईट तिकडे लावले हेच आम्हाला वाटतंय, कारण की आज 26 जानेवारी होती तरी गार्डन बंद आहे. तेच म्हटलं एंट्री मारली आणि तिकीट काय घेतलं नाही, त्याचं कारण हेच होतं. पूर्ण ब्लॉग तयार करून म्हटलं सर्व दाखवू, पण आपलं नशीबच एवढं खराब आहे की तिथं सर्वच लाईट बंद आहे. थोडेफार तर दाखवलंच तुम्हाला. तर आता नंदुरबारचं जे काही व्हिडिओ दिले आहे, बनवले आहे, ते तुम्हाला तर दिसणारच आहे. आपण इथं आता ब्लॉग संपवतोय. त्याच्यानंतर लवकरच नंदुरबारला व्हिजिट करणार आहे. भरपूर असं इथं पण भरपूर मंदिरं पण आहेत, त्यांचा इतिहास खूप जुना आहे, तेही आपण तुमच्यासमोर मांडणारच आहे. तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांनाही सांगा. आणि नंदुरबारकर तुम्हालाही म्हणतो, तुम्हीही करा. राजीव साहेब, तुम्ही काही 2 शब्द शेवटी? आज आपला ब्लॉग छोटासा ब्लॉग बनला आहे, जास्त मोठा नाही. तरी प्रयत्न केला आहे ब्लॉग बनवण्याचा. बघा, एन्जॉय करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, भावाला सपोर्ट करा. ही मेहनत तुमच्यासाठी चालू सगळी. जसे पुढं पण अजून चांगलेच ब्लॉग येणार आहे मोठे. आता जस्ट असं कामानिमित्त आला ना, असा बनवला तो ब्लॉग, पूर्ण अजून चांगलाच बनतील व्हिडिओ. तर नक्कीच बनवून राहा आमच्यासोबत. आपले नंदुरबारचे राजवीर आणि आपला कायमचा आरजी. तर भेटू पुन्हा नवीन व्हिडिओत, नव्या ब्लॉगमध्ये, नवीन ठिकाणी. जय श्रीराम, जय महाराष्ट्र, जय भारत.